NDPS ड्रग फ्री अकोला करायचा आहे, या संदर्भात सप्लायवर आणि डिमांडवर दोघे साईडवर आमचा एक ॲक्शन सुरू आहे. हॅलो नमस्कार, मी अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला मध्ये टोटल आपले 23 पोलीस स्टेशन्स आहे. सोबतच एक सायबर पोलीस स्टेशन आहे. 4 सब डिव्हिजन्स आहे. अकोला सिटी जिथे 8 पोलीस स्टेशन्स आहे. अकोट, नंतर मूर्तिजापूर, नंतर बालापूर. अकोलामध्ये आता 2 महिन्यापासून आपण एक ऑपरेशन प्रहार सुरू केलेलं आहे. हे ऑपरेशन प्रहारमध्ये जे काही अवैध धंदे असो छोटे किंवा मोठे याच्यावर कठोर कारवाई सुरू केलेली आहे. तर 2 महिन्यामध्ये जवळपास 2 कोटीचा जास्त मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. तसेच आरोपीला आतमध्ये टाकलेला आहे. यासोबतच NDPS ॲक्टमध्ये मईमध्ये टोटल 22 केसेस NDPS ॲक्टचे झाले होते. हे आतापर्यंत सर्वात मोठे केसेस होते आणि सर्वात जास्त नंबर होता. आणि एक NDPS ड्रग फ्री अकोला करायचा आहे, या संदर्भात सप्लायवर आणि डिमांडवर दोघे साईडवर आमचा एक ॲक्शन सुरू आहे. सप्लाय साईडवर आम्ही ऑपरेशन प्रहार अंतर्गत NDPS ॲक्टचे केसेससुद्धा करत आहे आणि डिमांड साईडवर आम्ही मिशन उडान सुरू केलेली आहे. मिशन उडानमध्ये आता जे अंमली पदार्थ विरोधी दिन होता त्या दिवशी आम्ही एक पोस्टर स्पर्धाचं आयोजन केला होता. त्यावेळेस आम्हाला खूप चांगला प्रतिसाद पूर्ण जिल्ह्यामध्ये भेटलेला होता. प्रहारमध्ये आम्हाला लोकांचं खूप सहकार्य भेटलेलं आहे, कारण की लपून छिपून जेव्हा अवैध धंदे करतात तर हे इन्फॉर्मेशन आम्हाला लोकांकडूनच भेटलेली आहे. तर असंच लोकांचं सहकार्य अपेक्षित राहावे हे मी लोकांना विनंती करतो. कधीही काही झाला तर 112 एक नंबर आहे आमचा इमर्जन्सी रिस्पॉन्स नंबर. आपण लगेच 112वर कॉल करा आणि आमचा जे रिस्पॉन्स टाईम अकोलाचा ते 5 मिनिट 50 सेकंड ॲव्हरेज रिस्पॉन्स टाईम आहे. तर मी आपल्याला ग्वाही देतो की 6 मिनिट 7 मिनिट मॅक्झिमम याच्यामध्ये आमची पोलीस व्हॅन तिथे किमान आमचा अंमलदार बीट मार्शल तिथे पोहोचतील आणि ते लगेच तिथे जे काही कायदेशीर कारवाई करतील. आणि जर आपली समस्याचं निराकरण झाला नाही, आपण कधीही SP ऑफिसमध्ये येऊ शकतात. आमचा 4 ते 6चा वेळ आहे संध्याकाळचा. जेव्हा आम्ही व्हिजिटर्सला भेटतो तर आपली समस्यावर प्रॉपरली कारवाई होईल याची मी ग्वाही देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.